जय शिवराय, जय शंभूराजे गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो ना, आता कणकवलीवरून आम्ही निघालो आहे आणि आता चाललो आपण कुंडो भरून सकाळी लावले होते खाली भरूक गाडी, तर आता भरून झालेली आहे. आता चाललो आपण डायरेक्ट हायवे गेलो आहे आता आणि हायवेसून आपण जाऊया ॲडब्ल्यू टाकूचा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे डिझेल टाकूचा. तर चला आधी रनिंग करूया. चला तराया देऊन ॲडब्ल्यू टाकलो आहे आणि मी निघालो आहे. बघा फक्त डिझेल टाकूचा. ॲडब्ल्यूची बाल्डी पाठीमागे लावून ठेवलेली आहे. थोडासा राहिला आहे, मला 1-2 लिटर असत. ॲडब्ल्यू शार्प सपला होता, एकदमच सपला होता, कळत द्या होता. तर आता जाऊया हातीला डिझेल टाकून विचारा. हातीला जाऊया आणि डिझेल टाकूया. चला मित्रांनो, आपले गोव्यातले ब्लॉगर आलेले आहेत आपल्यासोबत. आहे बघा. दादा कसा आहेस? एकदम मजेत ना? आता कुठे? आता मुंबई, ठाणे खाली. तर त्यांच्याबरोबर आपण चाय पिऊया आणि आपण पण निघूया इथून. चला. राधाबा सोडून पुढे गेले पंपावर, HP पंपावर. तर किती गाड्या कुंडेवरून गेले ते 1, 2, 3, 4 एक वाटी मागे 5 गाड्या गेलेले होत. आपला जुनेद भाई. जुनेद, आज तुका व्हिडिओत घेतलं आहे बघ. ओके आता शिवडूया. हां किरनॅक पण घेतली आहे. नाच आठनीच्या मारी. आता अजिबात जाय परत सोडायची नाही. खाली काय मानगाव कोलाड. इकडे आपली गाडी. इथे पण माझी पण तशी वळून घेतली पटापट. ही एक गाडी, ही एक गाडी. हर हर महादेव. तर मित्रांनो, डिझेल टाकलोय आणि मी निघालोय. आज गाडीला 5 ते 6 होत पाठोपाठ आणि ते सगळं कुंड्याचे नुसतं सगळ्यांच्या डेर होईल. राजापूर तो घाट चढलेली पंपात थांबले होते. मला डिझेल टाकूया, पण एवढ्या गाड्या दिल्या ना पाठोपाठ. दाखवते भेटले ना चढाई भेटतील माका तुम्हाला दाखवते. चला सोबत भाऊ गेले. त्यांचं काय ठाण्यात जाऊ पुढे, त्यामुळे ते सुसाट असते. आपल्याला काय माणगावपासून स्टार्ट असणार. देता बघूया डिलिव्हरी. तर बघूया. चला जाऊन पटापट खाली घेऊया. आता जरा कंटाळा येत होतो, पण आता फ्रेश वाटू लागला. चला मित्रांनो, हे बघा किती पुढे गाडीत गेलो. आता मग दाखवते 4 गाड्या गेलो. माझी एक 5वी. अजून एक गाडी पाठीमागे आहे, पण ती अजून काही इली नाही. सुसाट चालले. 14 फूट सगळे होत. आपलीच फक्त एक 20 फूट आहे, नाहीतर बाकी सगळे 14 फूटवाली गाडी होत. एक गाडी या 3 गाडी होत. थांबलो आणि पुढे एक चलता. ओनीमध्ये आलो आहे आणि ओनीमध्ये ना ब्रिज क्रॉस करून काय ॲक्सिडेंट झाला वाटतं. हे बघा. बाबा गाडी हळू चालवा रे बाबा. इलो पण लागला की हे बघा. गाडी बाबा हळू चालवा म्हणून मला सांग ना. गाडी हळू चालवा. रनिंगला मला वाटतं आहे ना फास्ट होतो. कोणाक काय लागलं नाही, दिसत नाही, पण असं ॲक्सिडेंटपासून सावध राहावं एवढाच आपला सांगणं. तर मित्रांनो, आता बरोबर आपल्या साखरपाचो रस्तो धरलो आहे. 3 गाड्या गेलो पुन्हा. 3 गाड्या गेलो पुन्हा आणि 2 गाड्या फक्त आपली आणि आजूची गाडी. एक फक्त आता साखरपाचना निघाला आता जस्ट, म्हणजे याच्यात ना वाटूळ मार्गे हल्ला. 3 गाडी, जुनेदची एक आणि आधीची एक, अशी 2-3 गाडी हो. अजून एक गाडी आहे. ती एक गाडी गेली समोर, म्हणजे अंजातनं इकडं पालीत जा ना, पालीतनं मग आतमधनं भावनदी करून जा. आम्ही पण गेलो असतो, पण माझी हाईट भरपूर आहे, त्यामुळे मी काय गेले नाही. फॉलोअर्स आहे वाटतं.
गाडी वळखीची दिसली म्हाका साधारण, म्हणजे कोण हा काय समजलो नाही. तर आता देवरुखच्या पुढे आपण त्यांना भेटूया. याच्या पुढे करता सॉरी काय रे बाबा, संगमेश्वरच्या पुढे बघूया, भेटले तर ठीक आहे, नाही तर काय आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवतो आहे. आपण काय तिकडनं खड्डं पण जास्त होती ह्या बाजूनं, पण काय पर्याय नाही आमच्याकडं. सरळ जर हातकांब्या मार्गात गेला ना तर लय प्रॉब्लेम होता, म्हणजे रनिंग कट होत नाही मेन म्हणजे. त्यामुळे म्हटलं आपण इकडनंच जाऊया. ही समोरच्या आधीची ते 14 फुटा ती जाता काय हरकत नव्हती, त्याची काय गाडी तेवढी लागली नव्हती. पण ठीक आहे, माझ्याबरोबर इलो मागा पण जरा बरा वाटत. चला जाऊया आता, बघूया कसा काय तर प्रवास कंटिन्यू करा तुम्ही. कोणतरी सोबत असली ना गाडी एकच तरी तर जरा बरा वाटतं. मी राजापुरात येईपर्यंत कंटाळलो होतो. खारेपंडात फक्त एक सुबोध भाऊ भेटले, साईज त्यात सुबोध भाऊ भेटले. काय प्यायला त्याच्याबरोबर ते आपल्या मार्गात लागले, मी माझ्या मार्गात. कारण माझा काय एवढी काय डिलिव्हरी काय फास्ट नाही आणि त्यांना जाऊचा ठाणे लागते, तेव्हा ते केले. त्यानंतर तसं मी राजापुरात गेल्यानंतर मग कंटाळलेलो होतो, जाम कंटाळलेलो होतो. पण जसं मी ह्या क्रॉस केलं आहे, राजापूर क्रॉस करून डिझेल टाकून थांबले एच पीच्या पंपावरती, तर सगळे 4-5 गाडी एक साथ दिसल्याबरोबर नशिबीशी ओढून घेतल्या मेन बस त्यांच्याकडनं. आपण पण ओढूक लागला थोडा त्यांची, आणि आम्ही त्यांना निघालो. आता तरतरी गेलेली अंगात जोश लिहिलो. पुढे एक गाडी या, बाकीची गाडी तिकडे गेले. त्यांच्या आधी आपल्या कोतूचा संगमेश्वरात, त्या मनात आपण गाडी चालवायची. म्हणजे आता झोपेचा आणि कंटाळ्याचा काय संबंध, लांबपर्यंत संबंध नाही. आधी पहिलं जाऊया वाटूळ तांबेड सगळा करीत आम्ही आता साखरपा देवरुख करीत संगमेश्वरात जाऊया. चला, चाय प्यायला थांबलो होतो पण चायच संपला त्यांचा. लाईट बंद केली तेव्हाच ओळखलं, म्हटलं चाय संपला वाटतं. जाऊ दे, पुढे जाऊया हनुमानच्या जयनूनमध्ये. बघूया तिथे तरी चाय मिळते का. तर वाजले 7:30 ना, चाय एवढ्याच लवकर संपली. चला जाऊया. तर मित्रांनो, संगमेश्वरला बसलोय बरोबर. आता एस टीला वाचाकलं वाटतं. संगमेश्वर क्रॉस केलंय बरोबर 8:15ला. अजून तिकडनं येणारे खय गेलं तर बघते, कॉल करू हवे त्यांना. आणि पुढे इलास की खय आस पाठी आस बघूया, कॉल करून विचारतंय. तर मित्रांनो, आता ना आपला परशुराम घाट चढतोय. थांबवता होता जेव द्वारकाला, पण सगळेजण म्हणू लागलं द्वारका नको. वाजले किती येतात, 8:30 वाजले होते तेव्हा, काहीतरी 8 वाजले होते, 8-8:30 झाले होते असे. द्वारका नको, पुढे जाऊया समाधानवर. म्हटलं चला, वाजले 9:30, आता समाधानवर जाऊया. आणि त्यानंतर आपलं जेवण समाधानवर आजचं. बाबा चल MH9. तर चला, हे समाधानवर जाऊया पाठोपाठ आहो. आम्ही सगळेजण 1-2 गाडी पुढे गेले असले होते, आम्ही सगळेजण पाठोपाठच. चला बघूया, आधी समाधानवर जाऊया आणि मग जेवूया. ही गाडी बघा, ही रोड गाडी आहे काय. चला जेवून घेऊया आता पटापट. आपली चिकन हंडी आलेली आहे आणि भाऊ आहेत सोबत. समाधान हॉटेल. थंडी भरपूर आहे, थंडी जाम थंडी, काय विचारू नको. एकदम जाम थंडी. आणि हे वारं लई लागतं. गाडीतून बसूया आधी. हा तर जेवल्यावर ना अधिक थंडी लागता. आता जेवलेला आता थंडी लागत. आता चादर पण घेतलंय आणि स्वेटर तर हात आपली. जाऊया वाकणला जाऊचं आपल्या. वाकण जे झोप येत ते झोपणार, कारण
दमलेलो माणूस आहे मी. ते झोप येणार ते आपण ताणून देणार. सकाळी 7 वाजता जाऊन ना वाक करणार. त्याच्यामुळे काय आपलं एक टेन्शन नाही. जे झोपणार ते अंदाज घेऊन 2 तासान 3 तासान आपण जाऊया. चला बघूया आता झोप खाई येतात ती. तोपर्यंत आपण रनिंग करीत जाऊया. आता खाल्ले कोण सांगते बरोबर 10:30 आणि आता समाधान धाब्यावर आम्ही निघता सगळे गाडीवर. मित्रांनो चला आपला प्रवास परत सुरू झालेला आहे. तर आता भोसते घाट उतरण. भोसते घाटची एक खासियत आहे की तुम्ही हळू जावा आणि हळू उतरा भोसते घाट. कारण आताचा धुका भरपूर असता. हे बघा हेसना सुरू झाला बघा. नाव काढता हजीर. धुका भरपूर असता त्यामुळे तुम्ही हळू जावा. आणि मेन गोष्ट म्हणजे स्पीड ब्रेकरच जवळजवळ 15. त्याच्यामुळे हळूहळू उतरा पोचते. मित्रांनो माणगावमध्ये येलोय आणि वाजलेत 1:15. अजून काही झोप येत नाही. म्हणजे बारीक बारीक तशी डोळ्यावर येता पण तेवढी काय नाही. म्हटलं आता पुढे जाऊया. आता जवळजवळ 1 तासाचा रनिंग राहिला वाकनचा. म्हणजे एक 50 किलोमीटर असेल. 45-50 किलोमीटर माणगावपासून वाकन. बघूया कोलाडला झोप येईल कोलाडला झोपायचा नाहीतर वाकनला जावे. बघूया कसं काय. आता बरोबर मी माणगावात आहे. बाकी सगळे माणगावात झोपले. कारण दोघांची डिलिव्हरी माणगावात. दोघांची डिलिव्हरी एकाची नागोठणा एकाचा वाकणा. ते काय थांबलेत. मी म्हटलं थांबून झोप येत नाही तर तोपर्यंत मला थांबणार नाही. मी जातोय. कारण सकाळी परत उठून तेवढा 4 वाजता 3 वाजता उठून कधीतरी जाऊचं. मग सकाळी झोप मोड करण्यापेक्षा आता थंडीत नाही एवढ्या आताच काही झोप येत नाही तोपर्यंत चलत राहूया म्हटलं. चला जाऊया पटापट. मी ना आता कोलाडला पोचन. तर मागे आपल्या सुबोध भाऊंची गाडी दिसली. भाऊ झोपले आहेत. ते झोपते ते का उठून आता 1 तासभर उठून झोपतील जातील. पण माका का झोप येत नाही अजून. आपण डायरेक्ट नवरात्र धाब्यात जाणार टार्गेटच केला. कारण ते थंय जाऊन झोपला ना की टेन्शन नाही. 6 वाजता उठला 6:30 वाजता तिथून किती 15 मिनटाचा अंतर आहे. 6:30 वाजता उठला की 7 वाजता काट्यावर. म्हणून मी तर टार्गेट ठेवलं आहे डायरेक्ट केसरकर भाऊ. आर्या गाडी गेली. आर्या भाऊ चला. लेट आहेत गाडी. 1 वाजलो तरी होई गाडी. एवढा लेट पोचणार किती वाजता काय भानगड समजत नाही. उजाडला. ऋषीन पण गाडी लावला नाही बघा. ते का 9 वाजता जाऊचा पुढे. हा हा हा. आणि तो लेट येलो. थंडी जाम लागता हो. जाम म्हणजे आधीच 7 वाजले. आवाजात झाले तरी पण पार्टीवाला तो कॉल पण नाही लो. माका जाग पण नाही. हा चला जाऊया आता. पार्टीवाले आले आहेत आणि आता टाटा करायला लावली गाडी. 11,560 म्हणजे पाच टन लोड आहे आपल्याकडे. 5.5 टन. तर जाऊया चाय पिऊया आणि पुढे जाऊया. मस्त मी चाय पियालो आणि आता जातो पुढे. भरपूर आता जरा कमी झाली. ऊन पडवू लागला त्यामुळे चाय पियाला आणि आता निघतो. ही पार्टी समोर. चला जाऊया पटापट जाऊन खाली करूया. गाडी खाली करू लावली आहे. आता 1 तास 1.5 तासात खाली. तोपर्यंत ना एक नदी आहे. नदीवर जाऊया फ्रेश होऊया. चला. तर ही नदी आहे एक बाजूकच. त्या नदीत जात आहे. त्याला कपडे थोडेसे धुवायचे आहेत. म्हणजे एक पॅन्ट आहे
कारण संध्याकाळी पॅन्ट घालून नाही जर दुपारी आंघोळ केली तर थंडी भरपूर आहे, पण काय करणार, गरूक तर हवा. चला ह्या कंपाऊंडमध्ये गाडी आहे आपली आणि ही नदी मस्त एकदम पाणी, आणि तिथनंच गाडी टाकली बघा. मी म्हटलं रुपत की आहे, तर आता जरा फ्रेश होत आहे, नंतर भेटूया आपण. आणि पाण्यात दे बघते गार आता. अरे गा, अरे रे बाबा बाबा बाबा, हे गार पाणी, पण तेवढा नाही, पावता पाणी आहे म्हणून एवढा नाही, पण गार पाणी आहे जाम. चला तर मित्रांनो, साराच्या पंपावर आलेलो आहे. आता मस्तपैकी आंघोळ पाणी करूया आणि त्यानंतर